नमस्कार, मी गायत्री. स्वागत आहे आपल्या परिपूर्ण लाईफस्टाईल अँड किचन या चॅनेलमध्ये. सध्या स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवणं हे एक आव्हान झालं आहे. आपल्या सर्वांची बदललेली दिनचर्या, कामाचे वेगवेगळे स्वरूप आणि खाण्याची बदललेली आवड, फास्ट फूड आणि स्नॅक्स या गोष्टींची आवड इतकी वाढली आहे की आपल्यापैकी काही लोक घरच्या खाण्यापेक्षा बाहेरच्या खाण्याला जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत. बर्गर, पिझ्झा, सँडविच या सगळ्यांनी कधी आपल्या घरातील पोळी आणि भाकरीची जागा घेतली हे आपल्याला कळलंसुद्धा नाही. बदललेल्या खाण्याच्या सवयीमुळे तब्येतीवर विपरीत परिणाम होताना आपण बघतच आहोत. भारतीय लोकांची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली आहे हे आपण आजही सांगतो, पण जर का पुढच्या पिढीलासुद्धा आपल्यालाही देणगी द्यायची असेल तर त्यांना आपल्या पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती आणि फायदे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. ज्वारीची भाकरी ही एकेकाळी आपल्या जेवणाचा भाग होती, पण आता भाकरी म्हणजे फार दिवसांनी एकदा होणारा पदार्थ सर्वांना वाटत आहे. भाकरीपेक्षा पोळी लवकर होते म्हणून आपण सरसकट पोळीच रोजच्या स्वयंपाकात करायला लागलो आहोत. टिफिनमध्ये नेलेल्या पोळीला दुपारपर्यंत येणाऱ्या कोरडेपणामुळे बरीच शाळेतील मुलं, नोकरदार वर्ग हे अर्धवटच जेवू लागले आणि त्यांना थकवा, कामात येणारा निरुत्साह यासारख्या परिस्थितीला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. कॉर्नफ्लेक्स, ओट्स यांच्यामुळे आहारातील ज्वारीचे प्रमाण फारच कमी झाले आहे. आधुनिक काळात डाएट प्लॅनमध्येही ज्वारीचा समावेश नसतो. त्यातल्या त्यात शहरी भागात तर ज्वारीची मागणी पण कमी झाली आहे. मात्र ग्रामीण भागात आजही ज्वारीचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे कदाचित शहरातील लोकांपेक्षा ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याविषयी तक्रारी खूप कमी असतात. ज्वारीमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ती ऊर्जा दिवसभर कामी येते. म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी ज्वारीला प्राधान्य देतात. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ॲसिड्सपासून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. पोळी, तंदूर रोटी, नान यांच्यामुळे मराठमोळ्या ज्वारीच्या भाकरीचं आहारात पाहुण्यांचं स्थान निर्माण झाले हो. आहारात ज्वारीची भाकरी नसल्यामुळे ज्वारीतून मिळणाऱ्या पोषक तत्वांचा शरीराला अभाव हा जाणवतोच. चला तर मग बघूयात काय जादुई शक्ती आहे या ज्वारीच्या भाकरीमध्ये. ज्वारीची भाकरी ही गोडसर चवीची, चांगल्या टिकवण क्षमतेची, आकर्षक पांढऱ्या रंगाची असते. एका मध्यम आकाराच्या ज्वारीच्या भाकरीमध्ये सरासरी 49 कॅलरी असतात. ज्वारी ही पचनास हलकी असते. ज्वारी ही फायबरयुक्त असते. आपल्या शरीराला रोज 48% फायबरची गरज असते. फायबरमुळे अन्ननलिकेचं कार्य सुरळीत होत असतं. ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने ज्वारीच्या भाकरीने गॅसेस, बद्धकोष्ठता, खाणं झाल्यावर पोट जड होणे, पोट साफ न होणे अशा तक्रारी कमी होऊन जातात. नंबर 2, कॅन्सरपासून बचाव करणे. ज्वारीवर एक थर असतो जो कॅन्सरचा प्रतिकार करू शकत असतो. ज्वारीमध्ये असलेल्या काही घटकांमुळे अकाली वृद्धत्वसुद्धा येत नाही. सध्या अँटी एजिंगसाठी लोक कितीतरी केमिकल्सचा वापर करताना दिसतात. त्यापेक्षा हा खाण्यातला बदल केल्यास कोणत्या रिॲक्शनचा सुद्धा धोका राहणार नाही. नंबर 3, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. ज्वारीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असल्याने ज्वारीची भाकरी खाल्ल्याने हाडं आणि शिरा मजबूत होतात. ज्वारीमध्ये असलेल्या आयर्नमुळे लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत होते. ज्वारीमुळे शरीराची एकूणच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नंबर 4, हृदयाची काळजी. ज्वारीमध्ये असलेल्या फायबरमुळे बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे हृदयासंबंधी होणारे आजार जसे की स्ट्रोक, अटॅक येण्याची शक्यता कमी होते. हृदयविकार, रक्तदाब व इतर आजार आटोक्यात ठेवण्यासाठी मानवी आहारात तंतुमय पदार्थाचे योग्य प्रमाण पुरविण्यासाठी ज्वारीच्या भाकरीचा नक्कीच उपयोग होतो. पुढचा फायदा आहे
ज्वारीमुळे पोटदुखी होत नाही. गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं एक चिकट द्रव्य असतं. या द्रव्याची काही लोकांना त्यांच्याही नकळत एक ॲलर्जी असते, ज्यामुळे त्यांना पोटदुखीचा त्रास होत असतो. शरीराला ग्लुटेन सहन होत नसल्याने हा त्रास होत असतो. ज्वारीमध्ये ग्लुटेन अजिबात नसल्याने पोटाचे कोणतेही विकार यामुळे होत नाहीत. ज्वारीचा पुढचा फायदा म्हणजे ज्वारीमध्ये असलेले अधिक प्रमाणातील प्रोटीन. ज्वारीच्या 1 कपमध्ये 22 ग्रॅम इतके प्रोटीन असते. प्रोटीन हे शरीराला ऊर्जा देत असते आणि शरीरातील पेशींसाठीही उपयुक्त असते. हेच कारण आहे ज्यामुळे ज्वारीची भाकरी खाणारे लोक जास्त वेळ ताजेतवाने राहतात आणि पुढच्या कामासाठी कायम तयार असतात. ज्वारीचा पुढचा फायदा आहे ज्वारीची भाकरी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. ज्वारी हे एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा प्रकार आहे, ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण हे वाढत असतं. वजन कमी करण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी पोळी, रोटी, चपातीपेक्षा ज्वारीची भाकरी खावी. डायबेटीसने त्रस्त असलेल्या लोकांनीसुद्धा ज्वारीची भाकरी खावी असं सांगितले आहे. मानवी पचनसंस्थेतील इन्सुलिनची कार्यक्षमता आणि उत्पादकता कायम आणि सुयोग्य प्रमाणात राहण्यासाठी ज्वारीची भाकरी नक्कीच उपयोगी असते. तसेच मधुमेह नियंत्रणासाठी ज्वारीचा आहारात सतत वापर करणे फायदेशीर ठरते. ज्वारीमध्ये असलेले प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, विटॅमिन बी, विटॅमिन सी या पोषक तत्वांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते व आपल्याला भूकही कमी लागते. यामुळे आपोआपच वजनही आटोक्यात येते. ज्वारीच्या भाकरीचा पुढचा फायदा आहे रक्ताभिसरणासाठी मदत. ज्वारीमध्ये असलेला कॉपर आणि आयर्न या 2 मिनरल्स असल्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. आयर्नमुळे लाल रक्तपेशी वाढण्यासही मदत होते. त्यामुळे ॲनिमिया या रोगापासूनसुद्धा बचाव होत असतो. दिवसातून 1 वेळेस जरी ज्वारीची भाकरी खाल्ली तरी आपल्या शरीराला आवश्यक त्या 58% कॉपर शरीराला मिळू शकते. ग्लुटेनचे प्रमाण नसल्याने ज्वारी ही गव्हाच्या पोळीपेक्षा चांगली असं आहारतज्ज्ञ सांगतात. तसेच महिलांमधील पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा आजार कमी करण्यासाठी ज्वारीच्या पदार्थांचा उपयोग केला जातो. ज्वारीमध्ये असणाऱ्या स्टार्चचे विघटन हळूवारपणे होत असते. त्यामुळे मानवाचे बरेचसे आजार कमी करण्यासाठी ज्वारीचा वापर होऊ शकतो. हा विचार सर्व लोकांना पटू लागल्यामुळे ज्वारीचा वापर खाद्यान्न म्हणून मोठ्या प्रमाणावर सध्याच्या परिस्थितीत होताना आपल्याला दिसत आहे. ज्वारीचा उपयोग आपल्या त्वचेसाठीही होतो बरं का. ज्वारीमधील आवश्यक पोषक तत्वांमध्ये कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम, नियासिन, रायबोफ्लेविन, थायामिन, फॉलेट आणि अँटीऑक्सिडंट यांचा समावेश होतो, जे त्वचा निरोगी आणि नैसर्गिकरित्या चमकवण्यासाठी चांगले कार्य करतात. ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कफही कमी होतो. बघा ना, आत्ताच आपण नागपंचमी साजरी केली. नागपंचमीला नागोबाला आपण लाह्यांचा नैवेद्य दाखवला. खरंच नागोबा लाह्या खाणार होता का हो? नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी ते नैवेद्याच्या स्वरूपात दिलेलं आहे. कारण हा महिना पूर्णपणे पावसाचा असतो. या महिन्यामध्ये सर्दी, खोकला, कफ हे होतच असते. त्यापासून आपल्याला आराम मिळावा. ज्वारीचे इतके फायदे आहेत हे कळल्यावर आपण आपल्या आवडीचा झुणका भाकरीला कमीत कमी वीकेंड डिश म्हणून तरी आपल्या आहारात नक्कीच समावेश कराल, नाही का? चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.